बांगलादेशमध्ये जे काही घडतंय त्याच्यामध्ये निश्चितपणे अमेरिकेचा हात आहे. कारण बांगलादेशमध्ये अमेरिकेला प्रचंड रस आहे. अमेरिकेला सेंट मार्टिन बेटामध्ये रस होता. या बेटामध्ये रस का होता? कारण जर बांगलादेशमध्ये पाय रोवता आले तर अमेरिकेला भारत, चीन आणि हिंदी महासागर या तिन्ही ठिकाणी लक्ष ठेवता येणार आहे. आणि त्याच्यामुळे बांगलादेश धगधगत राहावा आणि इथले निकारे भारतामध्ये फेकता यावे असा अमेरिकेचा प्रयत्न आहे. आणि म्हणूनच बांगलादेशमध्ये जी आग लागलेली आहे त्याच्यामध्ये अमेरिकेचा हात नाकारता येत नाहीये. बांगलादेशमध्ये जी काही आग पेटलेली आहे त्याच्यामध्ये दीपू चंद्र दास हा जळून खाक झाला, ही बातमी बाहेर आली. झाडाला बांधून त्याला जिवंत जाळण्यात आलं. बांगलादेशमध्ये आंदोलन कसलंही असो, आंदोलन कुणाच्या विरोधात असो, सत्ताधाऱ्यांचं असो किंवा विरोधकांचा असो, प्रत्येक आंदोलनामध्ये जीवाला मुकतो तो तिथला हिंदू. तिथल्या महिलांवर अत्याचार होतात, हिंदूंच्या संपत्तीची जाळपोळ होते. अशी परिस्थिती बांगलादेशच्या हिंदूंची झालेली आहे. भारतातले पुरोगामी डावे लिबरल रोहिंग्या आणि बांगलादेशींचे जे मानवाधिकार आहेत, म्हणजे भारतात घुसलेल्या रोहिंग्या आणि बांगलादेशींचे मानवाधिकार आहेत, ते जपण्यासाठी न्यायालयामध्ये लढा देत आहेत, त्यांच्यासाठी आवाज उठवत आहेत. परंतु बांगलादेशमध्ये जो हिंदू होरपळतोय, जो हिंदू भरडला जातोय, त्यांच्यासाठी मात्र कोणीही आवाज उठवताना दिसत नाहीये. हा हिंदू समाज जो आहे तो पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे प्रचंड आशेने बघतोय. त्याची अपेक्षा आहे की जगभरातल्या कुठच्याही ज्यूवर जेव्हा अत्याचार होतो तेव्हा इस्रायल पेटून उठतो आणि ज्यांनी अत्याचार केले त्यांना धडा शिकवतो, त्यांचा वचपा काढतो. नरेंद्र मोदी यांनी बांगलादेशसह जगभरातल्या हिंदूंबाबत हीच भूमिका घ्यावी आणि हिंदूंच्या पाठीशी उभं राहावं. त्यांच्यावर जो अन्याय होतोय त्या अन्यायाचं परिमार्जन करावं अशी तिथल्या हिंदूंची अपेक्षा आहे.